अमरावतीमध्ये चांदूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा वंचितकडनं आरोप करण्यात आलेला आहे। चांदूर रेल्वेमध्ये उमेदच्या शासकीय कार्यालयामध्ये पैसे वाटल्याचा आरोप आहे। जिल्हाधिकारी आशिष येरेकरांवरती वंचित युवा प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी आक्रमक भूमिका घेतली। पैसे वाटणाऱ्यावर कारवाई करण्याची वंचितनं मागणी केलेली आहे। भाजपचा जो उमेदवार आहे बैजू मेटे ज्याची मिसेस आहे तो तिथे, भाजपचा ठेकेदार तिथे, भाजपचे 2 ठेकेदार आणि ज्यांच्या फोटोज आहे मी तुमच्याकडे देतो आहे त्याच्या छातीवर लिहिलं आहे आणि ते गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये महिलांना बोलून तिथून पैसे वाटप। आताच कलेक्टर साहेब इथे आले जिल्ह्याचे, आम्ही तिथून 2 मिनिटं आधी आमच्याकडे फुटेज आले, मी त्या स्पॉटला गेलो, तिथून ते सर्व पळत होते, त्यांचे व्हिडिओ फुटेज आम्ही काढलेले आहेत आणि आता नेमकेच कलेक्टर इथे आले। कलेक्टरांच्याही दिमागात काय समजलं नाही, जनतेसाठीच ते इथे आहेत। निवडणुका पारदर्शी झाल्या पाहिजे।